खेळायला जाऊ. चल. काय गरज नाहीये. वरती खाली जाऊन काय करणार? शेजाऱ्यांच्या वायफायची रेंज चेक करणार आणि मोबाईलवर गेम खेळत बसणार. तो मोबाईल आणि इकडे. आणि यश, ग्राउंड वरची सगळी झाडं तोडले. हो ना, हे आपण किती खेळायचो तिथे. सूर पारंब्या, लपाछपी, काय कर? बघा हे काय लागलं. आपण नको करू. चालेल. हे लवकर मला दाखव. मला माहित नाही. माझा उत्साह होता. टू वन स्टार्ट. अरे फोडला रे. आणि बल्ब फोडला आमचा. बदलून देऊ. सातबंडे बोलायचंय. त्यांचा राईट लेफ्टचा प्रॉब्लेमच आहे. सातबंडे सोसायटीत आहेत पाण्याचे वांदे, त्यामुळे पाणी आता फक्त थर्सडे, सॅटर्डे, मंडे. अरे तर 3 दिवस पाणी. अजी उन्हाळा आहे कडक, टाकीत पाणी नाही पडत. टिप टिप टिप. वा काय कविता केली का त्यांनी. कविता नाही. नमस्कार, मी आरुष प्रसाद बेडेकर. मी बोक्या सातबंडे या नाटकामध्ये बोक्याची भूमिका करतो. आज आमच्या नाटकाचा 100वा प्रयोग आहे. 100वा प्रयोग आहे. खूप एक्साइटमेंट आहे. त्याचबरोबर वनिता खरात नाटकामध्ये आजीची भूमिका करणार आहे. काल आमचा गडकरी रंगायतन ठाणे इथे प्रयोग होता. खूप चांगला प्रतिसाद होता ठाणेला. आज आमचा विलेपार्लेमध्ये प्रयोग आहे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात. इथेही खूप मजा येते नाटक करायला आणि 100वा प्रयोग असल्यामुळे खूप एक्साइटमेंटसुद्धा आहे. प्रेक्षकांची कशी प्रतिक्रिया आहे तुमच्याबद्दल सांगा. हे नाटक जे आहे बोलक्याचं त्याच्याबद्दल कशी प्रतिक्रिया आहे? खूप भारी आहे. सगळेजण म्हणत असतात की तुम्ही खूप छान छान संदेश देता नाटकातून. आम्ही खूप भारी संदेश देतो की पाण्यात कचरा टाकायचा नाही, प्लास्टिक नाही जंगलात न्यायचं, त्याचबरोबर खोटं बोलायचं नाही, असे खूप वेगळे संदेश आम्ही देतो. झाडं कापायची नाही. त्याच्यामुळे लहान मुलांना खूप शिकायलाही मिळतं आणि पालकही म्हणतात की खूप चांगलं नाटक आहे, सगळ्यांनी बघितलं पाहिजे. या नाटकाचे जे लेखक आहे, दिग्दर्शक आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणार? नाटकाचे निर्माते दीप्तीताईच आहे. लेखक डॉक्टर निलेश माने आहेत. खूप छान लिहिलं आहे त्यांनी नाटक. त्याचबरोबर दिग्दर्शक विक्रम पाटील आहेत. त्यांनी खूप छान नाटक आमचं बसवलं आहे. आम्हाला नाटक बसवताना खूप मजा आली आणि नाटक करतानाही खूप मजा येते. आणि आणखी प्रेक्षकांना काय मेसेज देणार तुम्ही या प्रयोगाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून? काय मुलांना खूप सुट्ट्या पडलेल्या आहेत. मे महिना आल्यामुळे मुलं खूप एक्साइटमेंट आहेत आंबे खायला वगैरे. तर मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे सगळ्यांनी आमचं नाटक बघायला या. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात आमचे खूप प्रयोग लागलेत. सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, कराड, अख्ख्या महाराष्ट्रभर आमचे दौरे लागलेले आहेत. पुण्यात, चिंचवडला आमचा परवा आमचा चिंचवडला प्रयोग आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जवळच्या नाट्यगृहांमध्ये आमचं बोक्या सातबंडे नाटक बघायला नक्की या. नमस्कार, मी वनिता खरात. मला बराच वेळ लहान मुलांसाठी रंगभूमीवर काहीतरी करायचं होतं आणि मध्यंतरी प्रणव माझा खूप जुना मित्र आहे आणि बोक्या सातबंडे हे खूप गाजलेलं काही नाटक म्हणूया आपण. सिनेमा आलाय बोक्या सातबंडेवर. त्याचं लहानपणी कॉमिक पुस्तकं खूप फेमस झालेली आहेत. त्याचे बरेच फॅन्स सुद्धा आहेत. सो त्यातलीच मी पण एक. आणि बालनाट्य करायचंच होतं तर प्रणव बोक्या सातबंडे करत होता. काही कारणास्तव ते 98 प्रयोग होऊन बंद पडलं होतं आणि ते आता पुन्हा 2 वर्षांनी रंगभूमीवर आलंय. आणि त्याने विचारलं मी अगदी जोरात हो म्हणाले की आपण करूया हे. आणि आत्ता प्रयोग सुरू झालेले आहेत पुन्हा त्याचे. आणि आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे माझ्या सगळ्या बालमित्रांना, मैत्रिणींना. सो त्यांनी सगळ्यांनी नक्की यावं पाहायला. मला करतानाच खूप मज्जा येते. तुम्हाला पाहताना सुद्धा नक्की मज्जा येईल. आपल्या लहान मुलांना घेऊन सगळ्यांनी नक्की या.